जय श्रीराम. आई गावदेवी गोविंदा पथक आणि अतिशय सुंदर अशी सलामी 7व्या थरासाठी. खूप तर चला मंडळी निघतोय आणि हा विश्वदादा आहे. विश्वदादा काय आपला पुढचा प्लॅन काय? आता पुढचा इथून तर नाक्यावरून वाड्यावरून पोशिरीला जायचं प्लॅनिंग आहे. पोशिरीला थांबायचं आपण काहीतरी. आणि किती तर लावायचे आज? 7ची तर ट्राय आपली असणार. 7ची संध्याकाळी काय होईल आणि जर 8ची ट्राय मारायला लागली तर? 8ची ट्राय कोणाचा मंडळ एकत्र आलाच सपोर्टला आपल्या तर 8ची ट्राय मारू आपण नक्कीच. तर बघत राहा मित्रांनो. चला सर्वजण बसलेत. चला मंडळी आम्ही चाललोय आता. जे आयोजन केलं आहे कुडूसला, वाड्याला, अजून बऱ्याच ठिकाणी भरपूर मोठमोठे अंडे आहेत, तिथे चाललोय. आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता सर्व गोविंद आहे. तर असं ट्रकमध्ये जायची एक मजा एक वेगळीच आहे. आणि आम्ही आता निघालोय. तुम्हाला थरार दाखवीन मी या ब्लॉगमध्ये काय असतो ते वाडा तालुक्यातील. तर चला हा सर्व गावदेवी गोविंदा पथक चिंचगड आहे. वड्डा गाईस ट्रक ड्रायव्हर बघा, 6व्या थरावरचा गोविंदा ट्रक ड्रायव्हर. क्लच दाबून दाबून पाय आपतील तुझे. आम्ही कुडूस या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथे जागेवर म्हणजे कुडूसमध्येच 3 दही हंडीचं आयोजन केलेलं आहे. तर पहिला बघूयात आपण कुठं जायचं आहे ते. तर भाजपाची हंडी जी सर्वात मोठी आहे तिथे जायचं आहे मला तर वाटते पहिला. तर आता सर्व गोविंदा उतरलेत गाडीतून पाहू शकता. सर्व गोविंदा आता उतरलेत. तर लगेच आपण तिथे जायला आता निघूयात. चला मंडळी चाललो आम्ही. सर्वात पहिले भाजपाची दही हंडी आहे तर तिथे चाललोय. आणि आता काय एवढं काय व्हिडिओ शूट करायला जमणार नाही, पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवतोय. कारण पट्टी वगैरे बांधले, आता जरा शिडीला राहायला लागतंय. त्यामुळे ही आमच्या पथकाची शिस्त आहे. हे पाहू शकता सर्वजण रांगेत आलेत. आणि चला एखाद्याकडे देतो फोन आणि मस्तपैकी शूट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा आता किती थर लागत आहेत ते. 7 लागतील की 6 तर बघत राहा. आणि हे आहे तुषार, बेस्टचा माणूस. पथक चिंचगड आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. त्यानंतर सन्माननीय सौभाग्यवती त्यांना विनंती केली जाते आपल्या शुभासे आदरणीय विनोदजी जाधव, कुडूस शहर अध्यक्ष. मित्रांनो आलोय आम्ही या ठिकाणी आणि इथे भाजपाची दही हंडी आहे पाहू शकता. सन्मान आणि प्रथम पारितोषिक इथं 66,000 आहे आणि मानाची ट्रॉफी आहे. इथे बघूयात आता किती थर लागतात ते आपले.
करायचं आहे ऑर्केस्ट्रा स्टेज जो आहे विनंती करतो आपण तिथे ऑर्केस्ट्राला मस्तपैकी 7 थरांची सलामी दिली. पाहिलंच तुम्ही फर्स्ट ट्रायमध्ये. तर कसा वाटला भाई 7 थर आपण लावले फर्स्ट ट्रायमध्ये? फर्स्ट ट्रायमध्ये म्हणजे आपण महिनाभर प्रॅक्टिस केली होती, त्याचा फळ भेटला आणि अजून भरपूर काय बाकी आहे मित्रांनो. संध्याकाळ अजून व्हायची आहे आणि भरपूर मजा येणार आहे. तर आता आम्ही इथे गोविंद मामाची जी मानाची अंडी आहे वाडा तालुक्यातली तिथे आता सलामी देतो. इथे पण 7च थर ना? तर चला इथे पण 7च थर लावणार आहेत. तर बघत राहा. तर मित्रांनो फायनली 7 थर लागले पाहिलेच तुम्ही. तर पहिली ट्राय 5 थरांची सलामी दिली आणि नंतर फायनली 7 थर लागले आपले. तर चला आता इथे नाश्ता करायला आले सर्व गोविंदा. हे पाहू शकता. कडक 7 लावले 7. मेहनत 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 मेहनत. तर चला मित्रांनो नाश्ता करून घेऊयात आणि आता मग पुढे जायचं आहे आपल्याला. वाड्याला जायचं आहे. अजून एक इथे अंडी आहे कुडूस परिसरात, तिथे सुद्धा आपल्याला सलामी द्यायची आहे. तर पहिला तर ते नाश्ता करून घेत आहेत पाहू शकता. लागले 7. बेसवाले फायनली आम्ही वाडा येथे पोहोचलेलो आहे आणि हा दादा पाहू शकता. सर्व गोविंदांची जबाबदारी याच्यावर सुखरूप पोचवायचं आहे सर्व गोविंदांना. तर आता जस्ट वाड्याला आलो. तुझं नाव काय दादा? नाव काय तुझं? उमेश नाव याचं. तर चला आम्ही जस्ट वाड्याला पोचलोय आणि आता पहिला तर पीजे हायस्कूलच्या इथे मनसेची अंडी आहे, तिथे 7 थरांची सलामी मारायची आहे आणि जिजाऊची सुद्धा अंडी आहे, तिथे सुद्धा जायचं आहे. तर बघत राहा किती कुठे थर लागतात, सर्व काय तुम्हाला समजेल आपल्या ब्लॉग मार्फत. आणि पहिल्यांदाच गावदेवी गोविंदा पथक प्रत्येक ठिकाणी 7-7 थर लावून सलामी देत आहे आणि यावर्षी कोणते तरी हंडी फोडण्याचा मान नक्कीच मिळेल. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा, जल्लोष तुम्हाला पाहायला भेटतोय. तर चला आता कसे काय थर लागतायत ते बघत राहा तुम्ही. निष्ठावंतांची दही अंडी, तिथे आपण 7 थरांची सलामी दिली पाहिलंच तुम्ही. तर आता मनसेच्या अंडीच्या इथे आम्ही चाललोय. वाड्यातली जी सर्वात मोठी अंडी आहे ती मनसेची अंडी आहे. तर इथे आम्ही चाललोय पीजे हायस्कूलला आता. तर इथे सुद्धा बघूयात किती थर लागत आहेत.
तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. आणि सर्व गोविंदा चाललेत पाहू शकता तुम्ही. आणि खूप अंडे आहेत यावर्षी ना, भरपूर अंडी आहेत. भरपूर आयोजन केलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी अंडीचं, त्यामुळे भरपूर टाईम लागतं. आणि 4 वाजत आलेत, अजून आम्ही वाड्यातच आहेत. तर मित्रांनो, जस्ट आम्ही पोहोचलो आता कुडूसला. आणि आम्ही वाड्यामध्ये PJ हायस्कूल जवळ मनसेची अंडी फोडायला गेलतो, म्हणजे सलामी देण्यासाठी गेलतो. पण सलामी देण्यासाठी जो टाइम ठेवला होता गोविंदा पथकांना, तो कटआउट टाइम झाला. तर भरपूर टाइम झाला आणि भरपूर दही अंडीचं आयोजन केलं आहे, त्यामुळे टायमावर पोचायला जमत नाही. तर आता आम्ही सर्वीकडे म्हणजे 5 ठिकाणी आम्ही 7 थर लावले, पाहिलेच तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही इथे आलोय कुडूसला, जिथे आपण 7 थर लावले तिथे. तर चला आता बघत राहा कोणती अंडी फोडण्याचा मान भेटतो हे समजेलच आपलं थोड्याच वेळामध्ये. तर कंटिन्यू राहा. तू चालला दादा, धन्यवाद आमचे गोविंदा पथकांना तू व्यवस्थित आणून सोडलंस त्याबद्दल. विधायक संदेश त्यांनी आपल्या गोविंदा पथकाच्या माध्यमातून दिला आणि आमची चिमुकली. तर मित्रांनो, महिला गोविंदा पथक आहे, पाहू शकता 4 थरांची सलामी देत आहेत. अतिशय सुंदर अशी सलामी, जोरदार टाळ्या उद्या माझ्या चकुलीसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. हजारोची उपस्थिती आणि टाळ्या, फक्त 100 टाळ्या उद्या. आपण 7 थर लावलेले आहेत आणि कुडूस नाक्यावर सुद्धा दुसऱ्या अंडीमध्ये 7 थरांची सलामी दिलेली आहे. अतिशय चपळाईने या ठिकाणी गोविंदा सलामीसाठी वर मार्गक्रमण करत आहे. गावदेवी गोविंदा पथक चिंचगर वाडा तालुक्यातील एक नावाजलेलं गोविंदा पथक गेले महिनाभर अवी पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सातत्यानं सराव करून या ठिकाणी या गोविंदा पथकानं हा सराव करून हे यश संपादन केलेले आहे. आणि पुन्हा एकदा सलामी, क्या बात आहे, जोरदार टाळ्या डीजे, क्या बात आहे, अतिशय सुंदर. संघांमध्ये या ठिकाणी चिठ्ठी टाकली जाईल आणि त्यापैकी चिठ्ठी निघणाऱ्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळेल. बघूया कोणतं गोविंदा पथक भाग्यवान आहे. गोविंद मामांची मानाची दहीहंडी फोडण्याचा मान कोणाला मिळतो ते. वाडा तालुक्याची मानाची दहीहंडी, अर्थात मामांची दहीहंडी. आणि चिंचगडच्या गोविंदा पथकाला फारच उत्सुकता लागलेली आहे की आमची चिठ्ठी निघाली पाहिजे, कारण गेल्या वर्षी आपला हिरमोड झाला होता. काढली बाबा गोविंदा पथक कुंपरी. तुझी मला तिथे लागली
एक उचल बाबू, एक उचल, एक चिट्टी उचल. हा तिला कोण आहे बघा ती. अरे बोल बजरंग बली की जय. आणि दोन्ही उघडून दाखवा त्यांना. एक जी आणि बाकीचे जे प्रेक्षक तिथे चढलेत ना ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर, जरा कृपया खाली करा. फक्त कलाकारांसाठी जागा आहे ती. प्रेक्षकांना विनंती करतो तिथल्या बाजूला व्हा. प्रेक्षकांना विनंती करतोय. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग बली की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. चौथ्यावर फुटल. जय श्रीराम. जय श्रीराम. तर ही मराठी सन्मानाची ऑर्केस्ट्रा संस्था खरी 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 खरी
तर मित्रांनो जस्ट घरी आलोय आणि तुम्ही पाहिलंच बॅड लक होते यावर्षी सुद्धा आणि मागच्या वर्षी सुद्धा, पण यावर्षी भरपूर मेहनत केली होती आणि एकाही ठिकाणी थर कोसळले नाही तरी सुद्धा अंडी फोडायचा मान नाही मिळाला. कारण की तुम्ही पाहिलंच जे लॉट्स टाकले गेले त्याच्यामध्ये गावदेवी गोविंदा पथक चिंचघर या पथकाचं नाव प्रत्येक लॉट्समध्ये होता. वेगळी चिठ्ठी निघल्या कारणाने दुसऱ्या पथकाला हंडी फोडण्याचा मान मिळाला. दोन्ही ठिकाणी तुम्ही पाहिलंच आणि 5 ठिकाणी 7 थर लावले आपण पाहिलंच तुम्ही. आणि यंदा मेहनत तर खूप केली होती सर्व गोविंदांनी, पण काय नशिबाची साथ नाही मिळाली. तर सर्व काय तुम्ही या ब्लॉगमार्फत पाहिलं आणि यावर्षी नशिबाची साथ नाही मिळाली तर काय झालं, तर पुढच्या वर्षी नक्कीच मिळेल. तर असंच पुढच्या वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असेल. तर चला हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. 4 लावा 4. ए नको आली पडली कोंबडी. येऊ दे एकदा येऊ दे आला तुंबडी. गाईत सफरचंदावर तुंबडी पडले बघू शकता.